सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मान्सून केरळमध्ये किंवा केरळ व्यापला नाही अशा बातम्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सत्य परिस्थिती आणि ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्राच्या पुढच्या 6 ते 7 दिवसापर्यंतचा जो काही अंदाज आहे तो तुम्हाला समजेल अशा स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे आहे ग्राफिक्स क्लिप भारताचं पूर्ण चित्र. आता बघा, केरळपर्यंत बाष्पांचे ढग आणि वाऱ्याची दिशा पूर्णपणे स्पष्ट दिसते. मग 7 तारखेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 तारखेला संध्याकाळपर्यंत मान्सून आपण तळ कोकणात कसा सांगतोय हे देखील चित्र पहा. आजची 2 जून आणि 2 जूनला सुद्धा महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाणी दुपार 2:30-3 वाजता काही ठिकाणी तर संध्याकाळपर्यंत दाखल होऊ शकतो. उद्याच्या 3 तारखेला मान्सून पूर्व पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळेल, पण लगेच 4, 5, 6, 7 जूनला देखील हे चित्र पलटून जाईल. तिथे देखील ठिकठिकाणी पाणी होणार आहे. आता बघा, उद्याच्या आजची जी काही मंगळवार आहे 2 तारीख, इथे दक्षिण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाणी पाहायला मिळतोय. जळगाव असेल, थोडाफार वाशिम वगैरे पट्टा असेल, बुलढाणा जिल्हा असेल आणि छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर वगैरे पट्टे, लातूर भाग देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. उद्याची 3 तारीख जी आहे, महाराष्ट्रावरती कुठेच मोठं प्रमाण दिसत नाहीये जळगाव नंदुरबार व्यतिरिक्त, आणि इकडे हुबळी वगैरे भागाच्या बेळगाव साईडकडे. ठीक आहे. मंगळवारी सुद्धा वातावरण सक्रिय आहे, पण याच दरम्यान मध्ये जे वारे आहेत, जो तुम्हाला अडथळा इथे केरळ जवळ दाखवला होता, तो अडथळा थोडा 3 तारखेला दूर होताना दिसतोय. ज्या वाऱ्याची दिशा स्पष्टपणे सरळ रेषेमध्ये पश्चिम पूर्व वाहताना दिसते आहे खालच्या साईडला केरळ भागामध्ये. आणि जसं जसं पुढचा कालावधी उमटत जाईल, 4 तारीख शुक्रवारची येईल, तसं हा प्रवाह वरती वाहताना दिसतो आहे. वारे देखील बिना अडथळा वाहताना दिसतात कर्नाटकमध्ये एंट्री केल्यासारखं. आता ही घोषणा कधी होईल, काय होईल, जसं IMDने 31 तारखेला मान्सून केरळमध्ये सांगितला, परत ती मागे घेतली. मोठ्या मोठ्या संस्था जर आपले शब्द मागे घेत आहेत तर एखादा अंदाज आपला चुकला म्हणून काय बिघडलंय. पण ठीक आहे, आपण आपल्या गोष्टीवरती ठाम आहोत. पण ठीक आहे, 4 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र बघूयात. अवकाळीचं आहे, मान्सूनचं बोलत नाहीये. तर स्पष्टता पहा. शुक्रवारी ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, पंढरपूर सारख्या दक्षिण भागामध्ये, सातारामध्ये, सांगली उत्तर भागामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, जालन्यामध्ये सुद्धा वाढताना दिसते. इकडे छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग देखील याच्यामध्ये वाढताना दिसत आहेत. अकोला वाशिमचा परिसर आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव आहे, अहिल्यानगर, श्रीगोंदा पट्टा देखील आहे आणि वारे स्पष्टपणे स्थिरावताना दिसत आहेत. याच काळामध्ये मान्सूनची एंट्री जी आहे कर्नाटकच्या तळ कोकणामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. आता हे मान्सूनचं वारं नाही, मान्सून नाही, हे जे घोषित करतील ते करतील. आपलं जे आहे स्पष्टता प्रामाणिकपणा सांगण्याचं काम करतोय. आणि ह्या वर्षीच्या पेरणीच्या तारखा मी तुम्हाला स्पष्टपणे देणार नाही, कारण सुद्धा व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या 4-5 तारखेपासून जी काही ग्राफ बदललेला पाहायला मिळतोय, जो विदर्भ मराठवाड्यासाठी दिलासादायक एवढा आहे की वारा आणि पाऊस, काही ठिकाणी वाऱ्यामुळे पाऊस दूर सरकला जातोय आणि काही ठिकाणी तो पडलाही जातोय. हे चित्र वाढत जाणार आहे, कमी होणार नाही. फक्त 3 तारखेलाच उद्याच्या कमी होईल, नंतर हे वाढत जाईल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 तारखेला हा ग्राफ पुन्हा डार्क झालेला आहे. इथे जिथे कमी दाबाचं क्षेत्र पाहायला मिळते अरबी समुद्रामध्ये आणि कर्नाटकच्या तळ कोकणामध्ये हा मान्सूनचा दस्तक पाहायला मिळाल्यानंतर ही प्रभा आहे. तुम्ही मान्सून मानू नका, हा माझा अंदाज चुकला असं समजून जा. पण जे ग्राफिक दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्या माध्यमातून हे चित्र स्पष्ट आहे. तर शनिवारी व्याप्ती वाढणार आहे. मुंबईसह पुण्याला मध्ये 5 तारीख आणि 6 तारीख यामध्ये असणार आहे. तर वाढताना दिसते. दक्षिण महाराष्ट्राला चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, तो मान्सून पूर्व आहे, मान्सूनचा म्हणत नाहीये. मराठवाड्यामध्ये बीड, लातूर परिसर सुद्धा आहे, उत्तर भाग देखील आहे, तळ कोकण देखील वाढताना दिसतोय. त्यानंतर शनिवारी हा ग्राफ पुन्हा वरती गेलेला तुम्ही पाहताय ग्राफिक्सच्या माध्यमातून ह्या साईडला. ठीक आहे. हा कमी दाब क्षेत्र आहे आणि मान्सूनला बिना अडथळा केरळ पार करताना जो तुम्हाला अडथळा खालच्या कोपऱ्यामध्ये दिसत होता, तो बिना अडथळा वरती सरकताना दिसतोय, पाहायला देखील मिळतोय. आणि हा अडथळा अवघ्या 4 ते 5 दिवसात दूर होईल. म्हणजे कोणत्याही क्षणी हा कर्नाटक व्यापून महाराष्ट्राकडे धाव घेईल. आणि हे चित्र आहे सोमवारचं. हा ग्राफ पूर्णपणे महाराष्ट्रातल्या पूर्व भागाचं चित्र बदलताना दिसतोय, आजही बदललेलं आहे. अकोला, अमरावती सोमवारी व्याप्ती वाढणार आहे, नांदेडची व्याप्ती वाढणार आहे, अशा प्रकार आहे. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला चित्र काय आहे. 5 ते 6 दरम्यान जवळपास कोकण, कोल्हापूर बराच भाग मान्सून व्यापेल. अडथळा असा दिसत नाहीये स्पष्टपणे, पण जी काही ग्राफिकली कंडिशन आहे. आता पेरणीचा मी का संदेश देत नाही, कारण की खूप संभ्रम आहे. आपण सत्य सांगितलं, पावसाबाबत चांगली दिलासादायक बातम्या दिल्या
तर कंपनीला विकला गेलाय अशी स्पष्टता आहे. त्यामुळे यंदा पेरणीच्या तारखा इतरांवरती सोडतोय. इतर हवामान तज्ज्ञ जसे शासकीय हवामान तज्ज्ञ तुम्हाला पेरणीचा सल्ला देतील. यावर्षी पेरणीच्या बाबतीत आपले निर्णय मी थांबवतो आणि पेरणीच्या बाबतीत काय पेरणीची किचकट प्रक्रिया आहे. अनेक वेळेस आपण पाहिलंय ज्या वेळेस मान्सून मुसळधार जरी बरसला असला तरी त्या वेळेस त्याचे चित्रपट त्याची बातम्याची जी काही पॉझिटिव्हिटी आहे निगेटिव्हिटी आहे ती चालूच राहते या महिन्यामध्ये. आज फक्त 2 जून आहे. अजून चित्र पुढील काळामध्ये स्पष्ट होणार आहे. 6ला स्पष्ट होईल आणि मग मान्सून मुंबईमध्ये आपण तळ कोकणामध्ये आपण जर 6 किंवा 7 तारीख धरून चला 7 तारखेला सांगतोय. मग महाराष्ट्रात केव्हा येईल तुम्हाला चांगलं माहिती आहे. 7 तारखेला जरी मान्सून तळ कोकणामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी पोहोचला तरी सुद्धा तो तिथनं बाहेर पडायला 6-7 दिवसाचा कालावधी घेतोय. त्यामुळे मी मागे पण तुम्हाला म्हणलं की 15-16च्या नंतरच पेरण्या होतील. तर एक्झॅक्टली 30 तारीख आहे. 15-16 तारखेला मान्सून महाराष्ट्र विविध भाग व्यापायला सुरुवात होतील आणि तिथून पुढे पेरणीचा निर्णायक टप्पा सुरू होईल. आता यामध्ये इतकी स्पष्टता देऊन सुद्धा जर काही संकोच असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आवर्जून सुचवा. आणि महत्वाचा म्हणजे की पेरणीचा निर्णय तुमचा असावा. कारण स्पष्टता एवढी सांगितली की अनेक ठिकाणी शेतकरी अवकाळी पावसावरती पेरणी करतो आणि हा जो काही गॅप पडणार आहे 5-6 तारखेनंतर मान्सूनच्या वाऱ्यानंतर 15 पर्यंत त्या गॅपमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जे आता निर्णय घेताय ते निर्णय माझे नाहीत वैयक्तिक तुमचे आहेत आणि पुढे जे घेणार आहेत ते निर्णय तुमचे शासकीय हवामान तज्ज्ञ असतील किंवा इतर तज्ज्ञ असतील यांच्या माध्यमातून तुमचे निर्णय असतील. पण ह्या 7 तारखेपर्यंत 7 जून पर्यंत तुमचं चित्र मात्र स्पष्ट होईल एवढा प्रामाणिकपणा व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे. जय शिवराय. धन्यवाद.